नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचा विषय थोडासा खोल आहे. खोल ह्यासाठी की आपण एका थोड्याशा सेन्सिटिव्ह गोष्टीवरती बोलणार आहोत. ते म्हणजे बालपण, लहानपण. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. का का जरुरी आहे बालपण जगणं? काय असतं बालपण आणि ते किती इम्पॉर्टंट असतं आणि त्याचं रिपकेशन्स काय होऊ शकतात जर ते त्या वयामध्ये त्या मुलांना ते जर जगता आलं नाही तर. थोडा वेळ घेतला मी हे पॉडकास्ट बनवण्यासाठी, कारण मी काही माहिती गोळा करत होती, काही गोष्टी मी कन्फर्म करून घेत होती. काही व्यक्ती आहेत ज्या माझ्या संपर्कात आहेत, ज्यांना ह्या बाबतीतलं नॉलेज आहे, जे चाइल्ड सायकोलॉजी ओळखतात, जाणतात, त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत, शिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये. काही आहेत जे नाटकाचे अभ्यासवर्ग घेतात, कार्यशाळा चालवतात. तर अशा व्यक्तींकडनं मी थोडी माहिती गॅदर करण्याचा प्रयत्न केला की काय असतं, काय मेंटॅलिटी असते, काय सायकॉलॉजी असते मुलांची, आणि कसं हँडल केलं पाहिजे, आणि काय जरुरी आहे, काय नाही, आणि काय ह्याचे परिणाम होऊ शकतात, हे योग्य आहे की अयोग्य आहे, आणि हे कसं बॅलन्स करावं, कसं समन्वय साधावा या गोष्टींमधला. ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये मी होती, त्यामुळे मला थोडासा वेळ लागला. पण आज मी तुमच्यासाठी एक पॉडकास्ट घेऊन आलेली आहे, आणि तुम्हाला माहितीच आहे की कोणाबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर आज आपण बोलणार आहोत मायनाबद्दल, मायना की दुनिया. तर त्या दिवशी ना काही कॉमेंट्स होते माझ्या ह्याच्याखाली. एक कमेंट मी पिन पण केली होती की बबी आणि बचना, म्हणजे स्पेशली बबी, हे सगळं ट्रिप वगैरे मागे टाकून आला मध्येच, आणि त्याचं हे कारण आहे. तर हां, दॅट इज वन ऑफ द रिझन. बट अनदर रिझन इज, तुम्ही बघितलं असेल तर ह्या लोकांना आपण थोडंफार प्रमोशन मिळतं, ह्या लोकांना पण थोड्या ओळखी वाढतात, आणि म्हणजे हे दोन्ही टू वे स्ट्रीट आहे. दोन्ही बाजूने आपापलं बार्टर सिस्टम आपण ज्याला म्हणतो ते त्याच प्रकारचं काहीसं आहे. एकतर ह्यांना चिरीमिरी देऊन बोलवण्यात आलं आहे, चिरीमिरी पण दिली आहे. ह्यांना ह्याची लालच दिला गेला आहे की तुमच्या मुलींचं पण थोडंसं नोन फेस होईल, थोडी 4 लोक बघतील, कोणाला त्यात आवडला तर नंबर लागला तर लागला वगैरे. तर म्हणून तुम्ही बघाल तर हे मुलांना वगैरे घेऊन येतात आणि त्यांना पुढे पुढे करतात, त्यांना घेऊन रील्स बनवतात. आणि आपल्याला जसं की माहितीच आहे की थोडंफार बचना तर त्या तादमध्ये आहेच की तिला थोडं आपल्या मुलीला लाईमलाईटमध्ये आणायचं आहे. जेव्हा की तिला ह्याची जाणीव पुरेपूर आहे की मे बी तिला अजून तो इंटरेस्ट नाही आहे, किंवा तिला नाही माहिती आहे की ते इंटरेस्ट आहे तिला त्या क्षेत्रात की नाही आहे. पण जस्ट बिकॉज मायना करते तर आपली मुलगी पण का नाही. आणि ते फोटोशूट आणि हे सगळं झाल्यानंतर तिला तो जरा अजून कॉन्फिडन्स आला आहे की हां, हिचा पण छान असा एक फेस आहे, आणि ही पण कुठे कॅप्चर झाली किंवा ही पण कुठे नोटीस झाली तर आपलं पण बल्ले बल्ले होईल. आणि तेच बबीचं पण तेच आहे. बबीने मायनाच्या बाबांचं बघितलं आहे की कसं तिला पुढे करून मस्त आरामाची जिंदगी जगतायत, टाइमपास करतायत, आणि मस्त आपल्या मुलीला घराचा कर्ता पुरुष बनवून टाकलेला आहे. तर बबी तर आपल्याला माहितीच आहे फुकटे आहे. तर कुठेतरी आपल्या मुलीचं पण आत्तापासूनच जॅक लागला, कुठेतरी लहान बाळाचा, टॉडलरचा रोल वगैरे मिळाला, नंतर हळूहळू पुढे पुढे असं कामं मिळत जातील. तर आत्तापासूनच तो ट्राय करण्याच्या ह्याच्यात आहे, म्हणून ते धावत पडत तिथे आले, आणि म्हणून ते त्यांना पुढे पुढे करत आहेत. प्रत्येक वेळेला त्यांचं मेन्शन करत आहेत की असं आहे तसं आहे. कुठून तरी ते मलाई खाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत, कारण ह्यांना असंच जगायचं आहे. ह्यांना आता मेहनत करायची नाही, कारण मेहनत करण्याची इच्छा राहिलेली नाही. आणि बाकी कसलं काय काम करतो, कधी ऑफिसला जातो, तर आता मी ऑफिसला गेलो होतो पण ह्यांचं काहीतरी काम आहे म्हणून मी आता आलो, ह्यांना कुठेतरी जायचं आहे. अरे बाबा, तू एकतर महिन्यातनं काय 3 महिन्यातनं एकदा ऑफिसला जात असशील, त्याच्यात पण तुला ते लोक बोलवून घेतात आणि तू येतो. हे असलं कसलं ऑफिस? नुसतं उगाचच ते पांढरे कपडे घातलं आणि उभं राहिलं कॅमेरासमोर म्हणून तू ऑफिसला जातोस असा त्याचा अर्थ होत नाही. एखादा माणूस जर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी ऑफिसला गेला तर तो घरी सांगून जाईल ना, बाबा की आज तरी काही काम काढू नका, आज माझं ऑफिस आहे, मी जरा बघून येतो, इतके दिवस मी गेलो नाही. म्हणजे तुमची प्रायोरिटी काय आहे ते ह्याच्यावरूनच कळतं. आणि त्यात आता ह्या लोकांना ह्या गोष्टीची आयडिया लागली आहे की हां, आपण पण हे करू शकतो. म्हणजे हे झालं तर बेस्टच आहे ना, मग तर काही बघायलाच नको, मग तर आपल्याला काही करायलाच नको. बस मग जसा मायनाचा बाबा जगतोय ते आपलं पण आयुष्य असेल. तर
ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते तिथून आले कटशॉट करून. आणि राहिला प्रश्न मैनाच्या बाबांचा, तर त्यांचं असं आहे की बाबा ह्यांच्यामुळे थोडं प्रमोशन होतं, ह्यांचे जे थोडेफार सबस्क्रायबर्स आहेत त्यांना हे लोक सांगतील, हे लोक थोडं जी माउथ पब्लिसिटी आपण ज्याला म्हणतो ती करतील आणि आपल्याला थोडंसं पब्लिक ऑडियन्स गॅदर करता येईल. हा त्याचा मोटिव्ह आहे. तो खूप मोठा गेमर आहे, त्याला बरोबर माहिती आहे की कसं काय सेटिंग लावायचं आणि काय करायचं. सो हे फॅमिली आणि हे जे सगळं नाटक आहे ना, तुम्ही आमची फॅमिलीचा आहात आणि असं तसं, ते फक्त दाखवण्यापुरतं आहे आणि प्रत्येकाचा आपापला मतलब आहे. ही मतलबाची दुनिया आहे, मतलबी दुनिया आहे यांची. जनरली आपल्या घरात असं काही कुठला तरी प्राऊड मोमेंट असेल आणि आपलं काहीतरी छान असा क्षण असेल, तर त्या क्षणाचे भागीदार आपण आपल्या कुटुंबियांना करतो, बरोबर. मग एरवी यांच्या घरात जे पडीक असतात ते कुठे होते यावेळेला? मग का नाही येत? मायनाच्या मावशा ज्या तिथे पडीक असतात, जिज्जू जिज्जाजी जिज्जाजी त्या नसतात. त्याच्यानंतर आजी नसतात, दोन्ही आज्या नसतात. त्याच्यानंतर आणि कोण काका वगैरे ते आहेत जे नेहमी म्हणत असतात की काहीतरी त्यांचं ड्रेस डिझायनर वगैरे काहीतरी आहेत, ते लोक नसतात. कोणीच फॅमिली मेंबर्स कोणीच नसतात. का नसतात? म्हणजे जर ही इतकी मोठी गोष्ट आहे, जर तिने काहीतरी अचीव केलं आहे, तर त्या क्षणाचे भागीदार त्यांचे फॅमिली मेंबर असले पाहिजेत की हे बाहेरची लोकं असले पाहिजेत? म्हणजे कन्व्हिनियंटली काही ठिकाणी हे ह्यांचे फॅमिली मेंबर्स होतात. यू आर फॅमिली मेंबर, अरे तुम्ही तर आमचे फॅमिली आहात असं. आणि बाकीच्या वेळेला जे ओरिजिनल फॅमिली मेंबर आहेत ते फॅमिली मेंबर. म्हणजे किती तो धूर्तपणा, किती तो शहाणपणा आणि किती तो दुटप्पीपणा, राईट. सो ह्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंजिताला त्यांनी बोलवलेलं नव्हतं. बंजिताला बर्तमेशने बोलवलं होतं. वाघीणबाईंना ह्यांनी बोलवलं होतं कारण वाघीणबाई महिनेला बाहेरची म्हणजे सिरियल्स वगैरे अशी जी कामं असतात, छोटी मोठी कामं ती मिळवून देते. सो वाघीणबाई इज ऑलवेज देअर. आणि आता सध्या तिच्याकडे काही काम नाही तर ती तशी पण फ्री आहे आणि तिला थोडं ठेवायचं आहे ना, तिच्याबरोबर मेंटेन करून ठेवायचं आहे. कारण प्रत्येक वेळेलाच पिक्चर मिळतील असं नाही, तर आता मूवीज नाही तर मग ॲटलीस्ट सिरियल तरी चालू राहते. तो अपना मीटर चालू रहना चाहिए बस. वाव काका को और कुछ भी नहीं चाहिए. मीटर चलते रहना चाहिए बाय हुक और बाय क्रुक. बघितलं ना कसं त्या दुसऱ्या मुलाला पण वोम 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 बोमला पण पुढे ढकलत असतात. प्रत्येक वेळेला पुढे असं धरून फोटो काढायचा. मग जेव्हा त्याला बोलायला बोलवलं जातं स्टेजवर, तेव्हा तो ऑफकोर्स त्याच्या बायकोकडे बोमला देऊन जाऊ शकतो ना. एरवी तर बोमला बायकोनेच पकडलेला असतो, पण स्टेजवर जाताना लगेच वावा काका बायकोकडनं बोमला घेतात आणि बोमला पुढे असं फेस करून, कॅमेराकडे फेस करून उभं करतात आणि मग काका बोलतात. तर काका आता ह्या स्टारमध्ये आहेत की या अनदर वन इज इन लाईन आणि जर हवं असेल तर हा पण आहे, अनदर प्रॉडक्ट इज रेडी. सो काका आता दुसऱ्या प्रॉडक्टला पण पुढे लॉन्च करण्याच्या मार्गावर आहेत आणि कुठेतरी त्याला इंट्रोड्यूस करत आहेत की जेणेकरून काहीतरी मिळालं तर मिळालं, मग दोन्ही साईडने एकदम डबल मीटर ऑन हो जाएगा. आणि मग काका मोठा हुशाऱ्या सांगतील की अरे ही तर माझी मेहनत आहे, आईवडिलांचं पण असतं ना सहभाग आणि असं काही सोपं नाही आहे, ह्यांचं पण सगळं मॅनेज करावं लागतं. तर हे यांचा जॉब होऊन जातो फुल टाईम. हे आपल्या मुलांचे मॅनेजर होऊन जातात आणि मग त्यांचे अकाउंट्स कसे मॅनेज करायचे, त्यांचे फायनान्सेस कसे मॅनेज करायचे हे आईवडील सगळं सांभाळतात. मग आईवडिलांचा तोच जॉब. आणि मुळात काय झालं माहिती आहे, हे चाइल्ड लेबरला चाइल्ड आर्टिस्ट असं नाव देऊन त्याला ग्लोरिफाय करण्यात आलं आहे. मुळात हे आर्टिस्ट नसून लेबर्स आहेत. अक्षरशः घाण्याच्या बैलासारखं काम करून घेतलं जातं. हिला तर अक्षरशः राबवतात. रात्रीचं अपरात्री उठून स्क्रिप्ट पाठ करून घेतात, कुठे घेऊन जातात ते प्रमोशनसाठी वगैरे. अजिबात त्यांना काही नाही आणि ती करते, ती इझिली करते, तिचा काही त्रास नाही आहे, तिला झोप लागत नाही, ती उठते, ती स्वतःहून म्हणते. कारण तुम्ही ते तिच्या डोक्यात घुसवलं आहे. तिला सांगितलं आहे की तू काहीतरी करतेस, तू काहीतरी आहेस, तू काहीतरी भारी आहेस आणि हे तूच करू शकते, हे सगळ्यांना जमण्यासारखं नाही आहे, हे तुमचं अपब्रिंगिंग आहे, दिस इज व्हॉट यू हॅव गिवन टू युअर चिल्ड्रन. त्याच्यामुळे ती तसं बिहेव करते. आणि मग ते इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे बोलणं की हिचा काहीच त्रास नाही आहे, ही खूप अप्रतिम काम करते आणि हिचं सगळं छान होतं. कारण जनरली कसं असतं ना,
आपल्याला चाइल्ड आर्टिस्टकडनं काम करून घ्यायचं असतं, तेव्हा जनरली लहान मुलांचे मूड्स असतात, त्यांचे मूड स्विंग्स होतात, त्यांना झोप येते, त्यांच्या कलेने घ्यावं लागतं इन शॉर्ट, आणि त्यासाठी डायरेक्टरचा स्किल पणाला लागतं. पण हिच्या बाबतीत ते होत नाही आहे. हिच्या बाबतीत सगळं स्मूथली होतं, कारण का ही ब्रेन वॉश चाइल्ड आहे, कॉपी पेस्ट चाइल्ड आहे. हिला सगळं काही रटवलेलं आहे, कसं वागायचं, काय करायचं. हिच्या मूड्सची, हिच्या ह्याची काही कोणाला परवाच नाही आहे. ही ऑलवेज मूडमध्ये असते. हिचं असं कधीच नसतं की हिला मूड नाही, हिला रात्रीचं उठवून पण यायला. मी रील्स घेतलेले आहेत, तिचे रील्स शूट केले आहेत, तिच्याकडून डायलॉग्स पाठ करून घेतले आहेत, तिला प्रमोशनसाठी नेलं आहे, असं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि ती ते स्वखुशीने करते, कारण का हेच तिचं आयुष्य आहे आणि ह्याची तिला सवय झालेली आहे. आणि ते बरं पडतं ना, डायरेक्टर्सना ते बरं पडतं. बाकीच्यांना आता आपण म्हणतो नाही का, जोकिंगली आपण नवऱ्याला बोलतो की बाबा पुढच्या जन्मी पण तूच राहा रे बाबा. असं नाही की म्हणजे तो कोणतरी खूप परिपूर्ण आहे आणि एकदम बेस्ट आहे म्हणून तोच पाहिजे वगैरे. ते एक कारण आहेच, पण अनदर रिझन इज की ह्या जन्मी तुला एवढा परफेक्ट केला, आपल्याला कसं आपल्याला सूट होईल तसा वळवून घेतला, कसा त्याला मोल्ड केला पूर्ण, त्याला आपल्याला हवा तसा थोड्याफार प्रमाणात, पूर्णपणे तो कधीच होत नाही आपल्या मनासारखा, पण थोड्याफार प्रमाणात तरी खूप मेहनतीने आपण त्याला इतक्या वर्षाची मेहनत लावून आपल्याप्रमाणे आपले म्हणजे सगळ्या गोष्टी मॅच करून घेतो. मग परत दुसऱ्या जन्मी दुसरं म्हटल्यावरती परत स्क्रॅचपासून ती प्रोसेस करण्यापेक्षा तूच असशील तर बरं आहे पुढच्या जन्मी पण माझा नवरा म्हणून, असं आपण मस्तीमध्ये बोलतो, जर तुम्हाला माहीत असेल. तसंच आहे हे की बाबा की दुसऱ्या मुलांना प्रिपेअर करण्यापेक्षा, दुसऱ्यांवर पहिल्यापासून ते फ्रॉम द स्क्रॅच मेहनत घेण्यापेक्षा, जी ऑलरेडी तयार आहे, बनाई आहे, अशा चाइल्ड आर्टिस्टला घेतलेलं ऑलवेज बेटर. ते डायरेक्टरच्या बाजूने पण वर्क होतं. आणि राहिला प्रश्न तारीफ करण्याचा आणि छान बोलण्याचा, आणि जे लोक नाही, ज्यांना पटत, जे अपफ्रंटली बोलतात की ही गोष्ट मला पटत नाही आहे, तर त्यांना बोलण्याचा की ह्या लोकांना काहीच चांगलं बघवत नाही वगैरे. हे असं नसतं. प्रत्येकाला आपला मत देण्याचा अधिकार आहे, राईट. प्रत्येक वेळेला आपण छानच म्हटलं पाहिजे. ज्या गोष्टी नाही पटत, हां ती आहे छान, व्यक्ती म्हणून छान आहे, मुलगी म्हणून छान आहे, क्यूट आहे, गोड आहे, पण काही गोष्टी आम्हाला नाही पटत, त्याची आमची रिझन्स आहेत आणि ती आमच्या दृष्टीने व्हॅलिड आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला छानच म्हटलं पाहिजे असा अट्टाहास का? जसं त्या पाटबंधारे ताई म्हणाल्या की जी मुलं गणितात छान असतात किंवा अभ्यासात हुशार असतात, ती हुशार असतात, त्या मुलांना हुशार म्हटलं जातं. पण आमच्या क्षेत्रात काम जर केलं, आमच्या क्षेत्रात जर कोणी आपलं टॅलेंट दाखवत असेल तर त्याला ओव्हर म्हटलं जातं. ताई तुम्ही ना उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. ओव्हर का म्हटलं जातं? आणि किती, आम्ही असं नाही म्हणत आहे की कामच करू नका, पण तेच आहे, चाइल्ड आर्टिस्ट असणं वेगळं आणि चाइल्ड लेबर असणं वेगळं. एखाद दोन गोष्टी केल्या आणि सोडलं तर ठीक आहे. ह्या क्षणी, ह्या वयामध्ये तिने हे करणं अपेक्षित आहे का? प्रत्येक वेळेला नुसतं हेच करायचं? कुठे अभ्यास करते ती? कुठे आता गेले कित्येक दिवस झाले शाळेत गेली आहे का ती पोरगी? नुसतं मध्ये एखाद दोन दिवस शाळेत जाऊन दाखवलं याचा अर्थ असा नाही होत की ती शाळेत जाते आणि ती सगळं बॅलन्स करते, ती हुशार आहे. ती हुशार, अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलांना हुशार म्हटलं जातं, कारण त्यांच्याकडनं त्या वयात तेच एक्सपेक्टेड आहे. हे सगळं करावं, पण कधीतरी एखादा छंद म्हणून, एखादा आपली आवड म्हणून, किंवा आपल्यामध्ये ते सुप्त कलागुण आहेत म्हणून त्याला थोडंसं आपण चॅनलाइज करावं, म्हणून या गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे. आणि पैसे कमावण्याचं आपल्या मुलांना साधन बनवणं ही एक दुसरी गोष्ट आहे. ऑल टुगेदर इट्स अ डिफरंट सब्जेक्ट, हे समजून घ्या. आणि वाव काका जे करतायत हा सेकंड टाईप आहे. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, आणि ते सुद्धा असं नाही नुसतं वरवरचं शिक्षण, प्रॉपर शिक्षण असणं, एक डिग्री हातात असणं हे खूप महत्त्वाचं आहे. इतकं आहे तर मग स्वतःच्या मुलांना का नाही तुम्ही ॲक्टिंगमध्ये घातलं? एवढे दिग्गज कलाकार आहेत, कितीतरी लोक आहेत जे स्वतः उत्तम कलाकार आहेत, पण आपल्या मुलांना नाही घातलं त्यांनी या कलाक्षेत्रामध्ये, कारण इथली अनसर्टनिटी माहिती आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं, बाबा तुम्ही शिक्षण घ्या आणि तुमच्या शिक्षणानंतर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर करा, नाहीतर एक बॅकअप म्हणून तुम्ही शिक्षण हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे जर तुम्ही स्वतःवर अवलंबता तर दुसऱ्यांना का अशा गोष्टी भरीस पाडता? ह्या वयामध्ये शाळेत जाण्याचे शिक्षणाव्यतिरिक्तही असंख्य फायदे आहेत. का इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली, म्हणजे पर्सनली स्कूलमध्ये जाणं, म्हणजे आजकाल ते होम स्कूलिंग वगैरे पण आलं आहे, तसं नाही, प्रॉपर मुलांमध्ये जाणं, मिसळणं, शाळेत जाणं का इम्पॉर्टंट आहे?
कारण शाळेमध्ये तुम्हाला कळतं की आपण चार चौघांमध्ये कसं राहिलं पाहिजे, आपल्या वयाच्या मुलांबरोबर कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपल्या वयाची मुलं कशी असतात. शाळेमध्ये गेल्यावरती तुमच्या वयाचे तुम्हाला मित्रमैत्रिणी भेटतात, एक ग्रुप फॉर्म होतो, ग्रुपिझम होतात, मुलांचे रुसवे फुगवे होतात, कधी भांडतात, कधी एकत्र येतात, कधी कुठल्या गोष्टीवरून डबा शेअर करतात, तर कधी तू त्या ग्रुपची मी ह्या ग्रुपची, मग कधी ते ग्रुप एकमेकांमध्ये भांडतात. टीचरचं असतं की एकच मूल असं काही पेट फेवरेट स्टुडंट असं नसतं, कधी हा छान आहे, कुठल्या गोष्टीत तो छान आहे, कुठल्या गोष्टीत तुम्ही कधी पहिले असता, अग्रेसर असता, कुठल्या गोष्टीत कधी दुसरा कोणतरी अग्रेसर होतो. तर हे कमी जास्तपणा, त्याच्यानंतर कसं होत राहतं ह्या गोष्टी, कसं आपणच बेस्ट नाही आहोत आणि प्रत्येक गोष्टीत आपणच नाही, आपण चार चौघांमध्ये मिसळले जातो. त्यातनं ह्या बऱ्याच गोष्टी कळतात. तुम्ही चहू बाजूनी ग्रो होता. हे तुम्ही जर शाळेत नाही गेलात, तर स्वतःच्याच दुनियेत राहिलात, तर ह्या गोष्टी तुम्ही कधी अनुभवूच शकत नाही, ज्या गोष्टी खरं त्या वयात खरंच अनुभवल्या पाहिजेत. नाहीतर हे पुढे जाऊन खूप डिफिकल्ट होतं. कारण आता ती ह्या वयात आहे. लहान मुलांना जनरली कोणीच असं म्हणत नाही ना की बाबा नाही मला नाही आवडलं तुझं काम, मला नाही, बेकार ॲक्टिंग केली, काय ॲक्टिंग आहे, एकदम बिलकुल छान नाही. असं आपल्याला जरी एखादी गोष्ट नाही आवडली तरी कोणी आपण लहान मुलांना दुखवायचं नाही म्हणून आपण बोलत नाही. आणि हिचे इंटरव्ह्यू वगैरे बघितलं तर त्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे पण बऱ्याच वेळेला हे जोकमतवाले स्पेशली इतकं चढवतात. ती म्हणते मुलगी नाही म्हणून मला नाही माहिती, मला हे फेम वगैरे नाही, तुला कसं नाही माहिती, तू तर फेमस आहेस, तुला माहिती आहे का तू सेलिब्रिटी आहेस, तुला माहिती आहे का तू खूप किती फेमस आहे, तू स्टार आहेस, तुला माहिती आहे स्टार काय असतं. तिला सगळं माहिती आहे, तिच्या हावभावावरून कळतं. पण जस्ट बिकॉज तिला ते एक्सेप्ट करणं मना आहे, तिला सांगितलं आहे की तुला कोणीही कितीही काही बोलली ना तरी एक्सेप्ट नाही करायचं. तर ती रटवलेली बाहुली आहे, ती नाही म्हणते, पण तिला सगळं माहिती आहे आणि त्यात तुम्ही भरीसभर म्हणून तिला चढवता. मग काय होतं, पुढे जाऊन जेव्हा हे रोल्स वगैरे मिळणं बंद होतं, कारण नॉट नेसेसरी की तुम्हाला एका एजमध्ये मिळते. तर आपण बहुतेकांचं बघितलं, असं होऊ नये पण बहुतेक वेळेला असंच होतं की लहानपणी ते मिळतात रोल्स, पण मोठेपणी तेवढं हे नाही मिळत, किंवा मोठेपणी आपल्याला रियालिटी फेस करावी लागते. कारण तुम्ही मोठे झालेले असतात तर लोक तुमच्या तोंडावर बिंदास बोलतात की शी काय बेकार ॲक्टिंग आहे, हे लहानपणी ठीक होतं, आता काय खास ॲक्टिंग वगैरे करत नाही, एकदम बेकार आहे, एकदम फ्लॉप आहे आणि असं वगैरे. मग तेव्हा तुम्हाला लहानपणापासून जेव्हा इतकं चढवलं गेलं असतं, तूच छान बेस्ट, तुझ्याबरोबर कोणाचं हेच नाही आहे, टिकावंच लागणार नाही, तुझ्या कॉम्पिटिशनमध्ये कोणच उभं नाही राहू शकत. तर मग अचानक मोठेपणी जेव्हा त्यांना कॉम्पिटिशन उभं राहतं किंवा त्यांना कॉम्पिटिशनचा सामना करावा लागतो, कोणतरी कॉम्पिटिटिव्ह येतं त्यांच्या लाईफमध्ये, तेव्हा इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम. हे मी खरंच एका तज्ज्ञ व्यक्तीकडनं मी ही गोष्ट माहिती करून घेतलेली आहे आणि खरंच त्यांच्या मनावर, डोक्यावर ह्या गोष्टीचा परिणाम होतो. सो ह्याच गोष्टी शिकण्यासाठी की कसं आपण कॉम्पिटिशनमध्ये राहावं किंवा कसं असतं कॉम्पिटिशन आणि कसं आपल्याला हरणं जिंकणं, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत, हीच गोष्ट शिकण्यासाठी शाळेत जाणं खूप महत्त्वाचं आहे. शाळा तुम्हाला ऑल टुगेदर एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून घडवते. तुम्ही पाहिलं तर हिच्या वागण्यात कुठेच हिच्या कृतीतनं लहान मुलासारखं किंवा त्या वयाचं एज अप्रोप्रिएट वागणं हिचं नाहीच आहे. ते अवॉर्ड फंक्शनला गेली तेव्हा तिने ते काय बोलतो आपण असा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. तर ऑफ शोल्डर ड्रेस घालून ती जेव्हा टुवर्ड स्टेज वॉक करत होती तेव्हा ती तो वर खेचत होती आणि एकदम असं ओढून असं चेस्टकडे ती प्रॉपर त्याला सेट वगैरे करत होती. तर मी बघून ते मी खरंच आश्चर्यचकित झाले, मला एकदम वियर्ड वाटलं ते. म्हणजे इतकी लहान मुलगी जी अजून वयात यायला खूप वेळ आहे, अजून काहीच नाही आहे, तरी पण ती ते ड्रेस वगैरे वर ओढते कशासाठी? म्हणजे तो प्रॉपर सेट होता तिथे त्या जागी. पण उगाच असते, आपण बघतो ना ॲक्ट्रेसेस जेव्हा स्टेजकडे चालतात तेव्हा ते असं वर ओढत येतात. सेम कॉपी पेस्ट चाइल्ड. मी बोलली ना, ही बघते आणि तेच अनुकरण करते. पण ते तसं का करतात हा विचार ती नाही करू शकत, कारण का तेवढं ती ग्रोनअप नाही आहे ना. दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पण तिची बुद्धी तर लहान मुलांचीच आहे ना. तर त्याच्यामुळे ती तेवढा विचार नाही करू शकत, पण फक्त अनुकरण करायचं माहिती आहे. आणि हे अनुकरण करणं, ब्लाइंडली अनुकरण करणं एखाद्या गोष्टीचं, हेच खूप घातक आहे.
च्या पार्टी म्हणून पॉडकास्ट आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल. तर त्याच्यामध्ये हिला बोलवलं होतं. इतरही लहान मुलं आली आहेत आणि त्या बाकीच्या मुलांना तुम्ही बघाल तर खरंच ते इतके इनोसंट आहेत, कारण त्यांनी हार्डली अशी थोडीफार कामं केली आहेत. आणि हां, अजून एक मुद्दा आहे ज्याच्यावर मी बोलणार आहे, की त्या मुलांमध्ये ते बालपण आणि तो इनोसन्स आहे, कारण त्यांनी नाटकात काम केलेलं आहे. तर नाटकात काम करणं वेगळं, जिथे तुमचा खरंच तुमच्या क्रिएटिव्हिटीचा कस लागतो. तर नाटकात काम करून आलेली जी मुलं असतात त्यांचं एक वेगळाच ऑरा असतो आणि हे सिनेमाची दुनिया इज टोटली डिफरंट. तर तो ऑलटुगेदर वेगळा विषय आहे. तर मला हे म्हणायचं आहे की कच्च्या पार्टीमध्ये बाकीच्या मुलांचे इंटरव्ह्यू बघा, दे आर रिअली इनोसंट. आणि वेअरएज हिला बोलवलं तर ही कशी बोलते, बाप, मला जबाबदारी हवी आहे. तर तो जो होस्ट आहे, आता त्याचं नाव नाही घेते मी, बराच म्हणजे चांगला एकदम फेमस होस्ट आहे तो हिच्या आधी तो जो आपला मूवी होता ना, ज्याच्यामध्ये हाऊस हेल्पच्यावर बेस्ड मूवी होता, त्याच्यामध्ये तो होता. तर तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते. तर कच्च्या पार्टी असं त्याचं नाव आहे त्या शोचं. तर त्याच्यामध्ये तो होस्ट हिला म्हणतो की अरे मोठं नसतं व्हायचं, मोठं झाल्यावरती जबाबदाऱ्या येतात आणि खूप डिफिकल्ट असतं, लहानपण एन्जॉय करून घ्यायचं. तर ही म्हणते नाही, मला जबाबदाऱ्या हव्या आहेत. म्हणजे हिला इतकी सवय झाली आहे, हिच्यावर लहानपणापासूनच जबाबदाऱ्या इतक्या पडल्या आहेत नकळतपणे, की तिला आता त्या जबाबदाऱ्याच हव्याशा वाटतात. दॅट इज हर लाईफ. आणि नंतर म्हणते की तू लहानपणी काय कांड केली आहेस. म्हणजे ह्या एजची मुलं हे असे शब्द वापरतात, कांड या शब्दाचा अर्थ तरी हिला कळत असेल का. सो हे असं आहे, म्हणजे कुठेच ते राहिलेलं नाही आहे, सगळं नुसतं मोठ्या, कारण ती मोठ्या लोकांमध्येच राहिली आहे. ती नेहमी मोठ्या, आपल्यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्या असलेल्या लोकांमध्येच ती सराउंडेड असते किंवा त्यांच्याकडनंच शिकत असते, त्यांनाच बघत असते. तर त्याच्यामुळे तिला आपल्या वयाची मुलं कशी वागतात हेच तिला माहिती नाही. सो तिची चूक नाही आहे ह्याच्यामध्ये, कारण ती लहानपणापासून जे तिचं सराउंडिंग आहे ती तसंच वागते. तर तिच्यासाठी ते ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. तिला वाटतच नाही आहे की आपण काही वेगळं वागतोय. हे तिला तेव्हा कळेल जेव्हा ती खूप मोठी होईल आणि म्हणजे खरंच मोठी होईल, ॲडल्ट होईल एक, तर तेव्हा तिला कळेल की आपण काय गमावलेलं आहे. आणि सेकंडली ते रडणं पण, ते रडते जेव्हा ना, एक नॉर्मल असं जनरली जेव्हा लहान मुलं आपलं काहीतरी बघतात, आपलं अचिव्हमेंट बघतात किंवा आपल्याला म्हणजे मूवी, आता फॉर दॅट मॅटर आता आपण मूवीबद्दल बोलतोय, तर आपण काम केलेला मूवी होता, त्यांना आनंद होतो, त्यांना स्वतःला बघून आनंद होतो. जरी आनंदाश्रू वगैरे असं फार ते इमोशन्स लहान मुलांमध्ये नसतात, ते खुश होतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक झाक असते, असं खूप असं तेज असतं. वेरेज ही रडत होती. आणि असं नाही की बाबा चला पहिल्यांदा बघताना तू इतके वेळेला ते शॉर्ट केले आहेस, तू इतके वेळेला रिटेक घेतले आहेस, इतके वेळेला ते सतत करून पहिल्यांदा रडायला येतं जेव्हा आपल्याला कळतं की आपण स्क्रिप्ट वाचतो किंवा काही, तेव्हा होऊ शकतं. पण इतके वेळेला करून जेव्हा आपण मूवी बघतोय तेव्हा रडायला येणं शक्यच नाही. मी काहीही हरेन याच्यावरती. इतक्या लहान मुलांना तर शक्यच नाही. यांना तेवढं काही हेच नसतं की बाबा असा आता आपला मूवी आहे आणि आपल्याला आनंदाश्रू, आणि आपल्याला, कारण अजून आनंदाश्रू कसले, तो हिट झाला आहे, फ्लॉप झाला आहे किंवा काम आवडलं आहे, नाही आवडलं आहे, हे जर आपल्याला स्वतःलाच माहिती नाही तर आनंदाश्रू कसले आनंदाश्रू आले असतील तिला. आणि जरी आनंदाश्रू, आणि ह्या वयाची जी मुलं असतात ना ती हमसाहमशी रडतात. जर त्यांना रडायला आलं ना ते एकदम असा हुंदका देऊन एकदम ओक्साबोक्शी रडतात, असं एकदम असं स्टाईलमध्ये दाबून असं एकदम मेकअप जाईल वगैरे असं. हे ऑल स्क्रिप्टेड आहे, ऑल ड्रामा आहे, हे सगळं नाटक आहे, नौटंकी आहे लिटरली. आणि ह्याच्यावरनंच कळतं की कुठल्या लेवलवर हिचं बालपण हरवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की आता जरी हे फेक असलं ना तरी पण जेव्हा मोठी होईल ना आणि जेव्हा हिला रिअलाईज होईल की आपण काय गमावलं आहे, तेव्हा जी ही रडेल ना ते तिचं खरं रडणं असेल. सॉरी टू से दिस, बट दिस इज द रियालिटी. हिच्या असंच एका पोस्ट खाली मी एक कॉमेंट वाचली होती ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की आमचं तर इथे बालपणच जात नाही, आम्ही आता 40शीत पोचतोय तरी पण आमचं अजून बालिशपणच संपत नाही आणि यांना बालवयामध्ये मोठं होण्याचे लागले. सो ट्रू. म्हणजे मी खरंच रिलेट करू शकते ह्या गोष्टीशी. म्हणजे खरंच लोक म्हणतात की काय पानसटपणा चालवलं आहे, काय बाष्कळपणा, किती असं लहान मुलासारखी वागते, ग्रो अप. पण असं वाटतं नाही यार, सगळ्यांमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि खरंच तो इनोसन्स आहे ना प्रत्येकाने जपावा असा आहे. आणि यांचं काय चाललंय बाप रे, पैशाची दुनिया, पैशाची चटक, लई वाईट.
अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही नोटीस केलं तर ही स्वतःहून कोणाच्या पाया वगैरे पडत नाही. तिला जेव्हा वडील सांगतात की ह्याच्या पाया पड, ह्यांच्या पाया पड, तेव्हाच ती पडते. म्हणजे तिच्या लेखी तिला तीही समज नाही आहे किंवा तिला तेही नाही माहिती आहे की इन जनरलच ठीक आहे ना, काय होतंय जर पाया पडली, जर एखादी व्यक्ती वयाने पण जरी मोठी आहे तरी आपण पाया पडतो ना. पण नाही, तिला ते आहे की बाबा म्हणजे मी स्टार आहे, तर म्हणजे ही व्यक्ती समज कोणतरी कॉमन मॅन असेल किंवा काहीतरी असेल तर हिच्या पाया पडून कसं चालेल ना, मग ह्यांच्या पाया नाही पडायचं. पण जेव्हा वडील सांगणार मागून की पाया पड, तेव्हा म्हणजे कोणतरी आहे, बडी बडी असामी है तो इसके पैर छूने चाहिए, तर त्यावेळेला ती पाया पडते. सो इट्स ऑल अबाउट की घरून काय संस्कार आहेत, घरून काय काय शिकवलं जातं, काय करायचं काय नाही. रॉबॉट आहे, तिला असं हे लोक आपल्या इशाऱ्यावर नाचवतात, इशाऱ्यावर सांगतात की हे कर, ते नाही करायचं, असं कर, असं वाग, असं वाग. स्वतःच्या डोक्याने ही मुलगी चालू शकत नाही, वागू शकत नाही. बरखाताईंकडे माईक होता, बरखाताई बोलत सुटल्या होत्या. ठीक आहे बरखाताई, तुम्ही सगळं काही तिची तारीफ वगैरे करत होतात, ते ठीक आहे, ते तर करायलाच पाहिजे. आता तिथे बोलवलंय तुम्हाला तर आता कोण असं बोलणार तर नाही, पण केलं पण असेल, चला काम चांगलं केलं पण असेल, ते पण मान्य आहे. पण बाबा मला एका पॉईंटला असं वाटत होतं की मॅडमकडनं माईक घ्या बाबा, सुटल्या या स्टोरी सांगायला लागल्या, पूर्ण काय तर सांगायला लागल्या. मला वाटलं की पत्र त्या पोस्टमॅनने लिहिलं असेल, पण नाही, पत्र तर तो माणूस लिहितो. कारण मग त्यांना ते कुठेतरी रिअलाईज झालं की अरे बाबा मी हे काय बोलून बसले. पण ते त्या बोलून बसल्या त्या बसल्याच, पण हिच्या वडिलांना पण एवढी अक्कल नाही की जेव्हा आपण व्हिडिओ टाकतोय तेव्हा तो पार्ट क्रॉप करून टाकावा. त्या महिनेला कळलं. म्हणजे बघा ती काय लेवलचं तिची बुद्धी आहे, काय लेवलचं डोकं आहे. ती पण म्हणाली नंतर की मला एक गोष्ट बोलायची आहे, सगळे वाइंडअप करत होते तेव्हा ती बोली मला बोलायची आहे. आणि मग तिच्याकडे जेव्हा माईक दिला गेला तेव्हा ती म्हणाली की ज्यांनी ज्यांनी इथे पिक्चर बघितला आहे, ज्यांनी ज्यांनी मूवी बघून झालं आहे, त्यांनी जाऊन बाहेर स्टोरी रिव्हील करू नका, दुसऱ्यांना सांगू नका. सो तिला पण कळलं की इथे काय झालेलं आहे. आणि हे ह्यांचं डोमलाचं एडिटिंग करतात. आणि दिग्गज तर मला त्यांचं तर काय बोलायचंच नाही बाबा, ते पण एक अलगच आहेत. काय बोलायचं काय नाही, माईक आता काय हातात आला तर मग कधी मिळालं नाही असं बोलत सुटायचं. आणि राहिला प्रश्न बचना आणि बबीचा, त्यांनी तर बापरे कुठली सुपारी घेतली देव जाणे बाबा, नुसतं इतकं तेच त्याचं रडली. त्या दिवशी पण मी बोलले नाही ना, स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यांचं काय पडलेलं नाही. आणि नुसतं बघून हे म्हणजे असं झालं ना की जे आहेत, हयात आहेत किंवा जे अनुभवलंय, नुसतं बोलायला फक्त बोलतात की आयुष्य हे सुंदर आहे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण जे आहेत त्यांची व्हॅल्यू नाही आहे. नंतर मग गेल्यावर रडत बसायचं, तसा यांचा प्रकार आहे नुसतं आपलं. आणि तो बबी तू तर बाबा बोलूच नको. आणि खरंच म्हणजे ह्यांच्यासारख्या लोकांकडनं ना रिव्ह्यू ऐकावा आणि ह्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवावा अशी यांची लायकी नाही आहे. आणि मला मैनाच्या बाबांना हेच सांगायचं आहे की बाबा जर ह्या लोकांसारखे जर तुझे असतील ना आणि तू ह्यांच्या रिव्ह्यूवर बेस्ड आमचं मत आम्हाला फॉर्म करायला सांगशील ना, तर कोण ढुंकून पण बघणार नाही तुझ्या पिक्चरकडे. पहिले ह्यांना हटव तिथून, चल पहिली फुरसत में निकल लॉडियन. बबी रडला, म्हणे बबीला रडायला आणि अनावर होत होतं. कशाला आहेत ना त्यांचं बघ आधी. नुसतं आयुष्य सगळ्यांचे आईबाप काढत असतो, ह्याला जरा पण ह्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी बाकी असती ना तर हा अशा गोष्टी केल्या नसत्या. ह्याचा आधी बघा हा काय धंदे करतो आणि नंतर ह्याला बोलवत जा. ह्याला बोलवलं ना तिथेच संपलं तुम्ही. ह्याला आता पुन्हा बोलवत राहिलात ना तुमच्या मुलीचं करिअर खतम झालं म्हणून समजून जा तुम्ही. ह्याच्या मुलीचं होईल की नाही ते तर पुढचाच प्रश्न आहे, पण तुमचं पण गेलं. कारण तुमची संगत कळते ह्याच्यावरून, कोणाबरोबर उठता बसता. आणि बरखाताई आणि पाटबंधारे ताई हे परत तेच म्हणत होत्या की चेहरा असा असला पाहिजे, तरल चेहरा लागतो आणि तो चेहरा हिच्याकडे आहे, त्याच्यामुळे तिने पुरेपूर त्याचा वापर वगैरे केला आहे. अगेन ह्याच्यामध्ये मग टॅलेंट कुठून आलं? म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुमच्याकडे एक पर्टिक्युलर काइंड ऑफ फेस असला की सगळं काही होतं आहे. म्हणजे मग बाकीचे येडे आहेत ना, ज्यांच्याकडे खरंच स्किल्स आहेत, जे आपण म्हणतो की ॲक्टिंग स्किल्स महत्त्वाचे, हाच प्रॉब्लेम आहे मुळात. तर मला कधी असं वाटलंच नाही की मराठीमध्ये असं कोण आहे की मला नेहमी असं वाटायचं की मराठीमध्ये ॲक्टिंगला जास्त महत्त्व आहे. पण आता हे लोक काय पायंडा पाडत आहेत की चेहरा असा असला पाहिजे आणि कॅमेरा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना फोटोजेनिक फेस, हां हे काही अंशी खरं असलं तरी पण शेवटी ॲक्टिंग महत्त्वाची, नुसता चेहरा असून उपयोग नाही आहे. तर अगेन तुम्ही जे टिप्पणी करताय ती विचार करून करा, आपण काय बोलतो आणि त्याने समाजामध्ये काय पायंडा पाडला जाणार आहे ह्या गोष्टींचा विचार करा.
आता नाटकाबद्दल मी जे मागे बोलत होती तर तेच आहे की नाटकामध्ये तुमच्या टॅलेंटचा कस लागतो की तुम्ही ॲक्च्युली कसे आहात, तुमचे ॲक्टिंग स्किल्स काय आहेत. आणि नाटकामध्ये चेहरा वगैरे त्याला इतकं फारसं महत्त्व नसतं. तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑडियन्ससमोर कसं प्रेझेंट करता स्वतःला, इम्प्रॉम्प्टू किती आहात, कुठल्या सिच्युएशनला कसं हँडल करता, कुठला सीन कशा पद्धतीने हाताळता. तुम्हाला कधी कधी खूप विटी असावं लागतं नाटकामध्ये काम करण्यासाठी, कारण नाटक तिथल्या तिथे लाईव्ह असतं ना, देर इज नो रिटेक. तर मला असं वाटतं खरे ॲक्टर्स जे असतात ते नाट्यशाळेतनं बाहेर पडतात, नाटक करून बाहेर पडतात, नाटकामध्ये काम करून बाहेर पडतात. मूवीज कराव्यात पण मूवीजवर बेस तुम्ही कोणाला जज करू शकत नाही. तर मला असं वाटतं की जर ही खरीच टॅलेंटेड असेल ना तर हिला थोडं नाटकामध्ये वगैरे पण येऊ दे की बघू मग कसं काम करते नाटकामध्ये. पण मुळातच नाटकाची सिलेक्शन प्रोसेस जी असते ती खूप डिफरंट असते, त्याच्यामुळे कधी हिचा चान्स लागेल तो एक मोठा क्वेश्चनच आहे, लागेल पण की नाही. आणि जर लागलाच तर मग आपल्याला खरं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. सो थोडंसं डिफरंट पॉडकास्ट, थोडं डिटेल्ड होतं. आय होप तुम्हाला हा डिफरंट माझा एक प्रयत्न आवडला असेल तर नक्की आजच्या पॉडकास्टला लाईक करा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय. मासलामा.